राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेत पक्ष संघटन, विलिनीकरण, महागाई, लोकशाही, महामार्ग प्रकल्प आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आता विलिनीकरणाचा विषय संपलाय. शरद पवार यांचा चेहरा आणि स्वतःची ताकद घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भातून आता सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही जिल्ह्यातले दौरे झाले, आज कोल्हापूरला दौरा ठेवलेला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पक्ष परत मजबूतीने जुना नवीन अशा प्रकारचं नवीन कार्यकर्त्यांनासुद्धा बरोबर घेऊन ज्यांना काम करायचं पक्षामध्ये एक चांगला विरोधी स्ट्रॉंग पक्ष म्हणून आम्ही काम करण्याची भूमिका घेऊन आता काम चालू करतो आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे आता विलिनीकरणापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर पवारसाहेबांचा चेहरा आमचा आहे पक्षाचा, तो घेऊन आम्ही 100% येत्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असून LPG आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरही वाढलेत. शेतकऱ्यांच्या मालावर निर्यातबंदी लादली जात असून साखर, कांदा यासारख्या पिकांवर निर्बंध आणले जात असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून देशातील उद्योग आणि व्यापार काही ठराविक कंपन्यांच्या हातात दिला जातोय. अशा प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी संघटना मजबूत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार शिंदे यांनी नामदार मुश्रीफ यांनी अशी भूमिका का घेतली याचं आश्चर्य वाटत असल्याचं सांगितलं. दिवंगत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आम्हालाच विलिनीकरणाची घाई आहे असं चित्र रंगवलं गेलं. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली, म्हणून आम्ही विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी. मी आहे तिथंच तेवढं थांबवतो. मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या. अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये जो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे. कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की दादांचा असलेली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यानंतर असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले. आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय आहे. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कठीण काळात पक्ष चांगल्या पद्धतीने सांभाळला असून ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षात मतभेद असू शकतात, पण प्रत्येकाला भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. नाही, असं आहे की जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने संकटाच्या आणि संघर्षाच्या काळामध्ये पार्टी चालवलेली आहे. लोकसभेला चांगलं आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताई वगैरे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली यश आलं. विधानसभेच्या माध्यमातून कसं निवडणुकीचं यंत्रणा फिरले याच्यावर मी आता बोलणार नाही, परंतु मला वाटतं की ते अध्यक्ष म्हणून पूर्णपणाने सक्रिय होते. अध्यक्षाची जबाबदारी माझ्या आल्यानंतर आजही त्यांची आमची चर्चा होऊन पुढची भूमिका आम्ही ठरवतो. ते पक्षाचे नेते आहेत आणि रोहित पवारसुद्धा युवा कार्यकर्ता आहे. ते सुद्धा त्याप्रमाणे आपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. कोणी पक्ष वाढवत असताना मग त्यामध्ये आम्ही थोडं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सगळेजण पक्षाच्यासाठी पवारसाहेबांच्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही.
खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा चुकीचा राजकीय अर्थ काढला जात या वक्तव्यावर खासदार शरद पवार यांचं सरकारच्या सर्व भूमिकांना समर्थन असा होत नाही, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. हे पवारसाहेबांनी त्या दिवशी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे ना. त्यांनी सांगितलं की माझ्या आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय आणि वैचारिक मतभेद आहे, पण ज्यावेळेला एखाद्या देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांना भेटतो त्यावेळेला राज्याची देशाची ते उंची वाढवत असतील तर त्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये समर्थन केलेलं नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांनी व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महागाई आणि बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर युवकांच्या संयमाचा अंत होऊन देशात श्रीलंका आणि नेपाळसारखा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. एका न्यायाधीशाने ज्यावेळेला अशा प्रकारचा उल्लेख केल्यानंतर त्याचा उद्रेक काय होतो हे आपण पाहिलेलं आहे. पण त्याच कॉक्रोच पार्टीचे संपूर्ण जे अकाउंट होते ते हॅक झालेले आहे. म्हणजे त्यांनासुद्धा आवाज उठवण्याच्या बाबतीमधली या ठिकाणी परवानगी दिली गेलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता हे जर असेल तर तुम्हाला एक मान्य करावं लागेल, निदान तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आज या असलेल्या लोकांचा विरोधाभास काय आहे, हो किती 3 दिवसात होतो, हे देशातल्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने घेतलेलं आहे. मी त्यावेळेला पण सांगितलं, मागेही सांगितलं, क्रांती होत असते. नेपाळमध्ये झाली, श्रीलंकेत झाली, या देशामध्ये सुद्धा 100% क्रांती होऊ शकते असं माझं मत आहे. आणि मला वाटतं की आज बेरोजगारी, वेगवेगळे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भातून अनेक या ठिकाणी मुद्दे उपस्थित झालेले आहेत, ज्याचा प्रतिसाद एका कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला. मला वाटतं की त्याच्यावर लगेच भाजपच्या प्रवक्त्यांनी काही ज्या प्रकारे कमेंट्स केल्या त्या कमेंट्सवर खालीसुद्धा इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आला. याचा अर्थ आहे, हा लावा आहे, अजूनही देशातले सगळे आणि राज्यातले सगळे नेते सत्तेमधले अशा भ्रमात आहे की जनतेची आम्हाला मतं मिळाली नाही तरी चालते, आम्ही कसा निवडून येऊ शकतो. शक्तीपीठ महामार्ग हा काही एक उद्योग समूह आणि मायनिंग व्यवसायाच्या फायद्यासाठी उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र शेतकरी हा डाव उधळून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोंदूबाबा अशोक खरात याच्या सहाय्यकाकडे सापडलेल्या 13.5 कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं अशी मागणीही त्यांनी केली. तुमचा शक्तीपीठसाठी विरोध केला जातो, पण शक्तीपीठाच्या पाठीमागे मला असं कळलं की नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ मार्ग करताना तिथलं मायनिंग गोव्यापर्यंत कसं येईल अशा प्रकारच्यासाठी नाव शक्तीपीठ दिलं आहे, पण तिथं व्यावसायिकाला फायदा होईल अशा प्रकारचं नियोजन केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला वाटतं की आता सध्या देशाचा आणि राज्याचा कारभार हा फक्त ठराविक धनदानग्यांसाठी, व्यावसायिकांसाठी पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी चालवला जातो, असं माझा थेट आरोप आहे. पक्ष नव्यानं उभा करण्यासाठी संघटनात्मक बदल करण्यात येणार असून कोल्हापूरच्या प्रश्नांवर अधिक ताकदीनं आवाज उठवण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यात येईल, असंही आमदार शिंदे यांनी सांगितलं.